आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर आणि नेहा कुलकर्णी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के वाढ. रेपो रेट 4.9 वरून 5.4%. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संसद भवनात उद्या मतदान. भारताचा तिरंगा अंतराळात फडकवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या रविवारी लघु उपग्रह प्रक्षेपण यान अंतराळात सोडणार. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत खबरदारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या 10 कोटीच्या वर. मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड. आणि परवडणाऱ्या हॉटेलच्या भाड्यावर 1,000 रुपयापर्यंत प्रतिदिन जीएसटी सवलत रद्द. 12% कर आकारण्याची सीबीआयसीची घोषणा. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात अर्ध्या टक्क्यांनी वाढ केली. रेपो रेट 4.9 वरून 5.4% झाला आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 4 महिन्यात 1.4% वाढ केली आहे. स्थायी सुविधा दर 4.65% वरून 5.15% केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मौद्रिक नीती समितीच्या आपत्कालीन द्विमासिक बैठकीत रेपो दराच्या वाढीची घोषणा केली. दास म्हणाले की 2022 आणि 2023 मध्ये आर्थिक विकास वाढीचा दर 7.2% राहण्याची शक्यता आहे. इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक स्थिती धोरणाबाबत बोलताना सांगितलं की आरबीआयचा रेपो दर वाढीचा निर्णय संतुलित आणि विवेकपूर्ण आहे. यामुळे तरलता कायम राहिली असून आरबीआयचा सध्याचा आर्थिक विकास वाढीचा अपेक्षित 7.2% दर निर्णय जो जागतिक बाजारातल्या अस्थिर परिस्थिती, मंदीची भीती आणि युक्रेन युद्धाचा परिणाम लक्षात घेता अत्यंत सुदृढ आहे. हा निर्णय व्यवसाय आणि ग्राहकांसाठी न्यायपूर्ण असून पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपर्यंत महागाई 6% खाली आणण्याचं आरबीआयचं उद्दिष्ट असल्याचं सिंघानिया यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर तसंच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत स्वराज भारत के स्वतंत्रता संग्राम की समरगाथा या मालिकेचा प्रारंभ झाला. यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची समरगाथेमुळे लोकांना स्वातंत्र्याचं वास्तव चित्र बघायला मिळेल. प्रादेशिक भाषांचं संरक्षण स्वराज्यासाठी आवश्यक असून दूरदर्शन आणि आकाशवाणीने देशाला संस्कारित करण्याचं काम कार्यक्रमांद्वारे केलं आहे. गृहमंत्री पुढे म्हणाले की जगाला भगवद्गीता, वेद आणि झिरो संकल्पना देणारा देश अशिक्षित कसा असू शकेल असा प्रश्नही शहा यांनी उपस्थितांना केला. देशाच्या अभिव्यक्तीचं काम आकाशवाणी आणि दूरदर्शन करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, प्रसार भारतीचे सीईओ मयंक अग्रवाल उपस्थित होते. ही मालिका 14 ऑगस्टपासून दूरदर्शनवर रात्री 9 ते 10 या वेळेत प्रसारित करण्यात येणार असून 75 भागांच्या या मालिकेत स्वातंत्र्य चळवळीत ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचं चित्रण करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरूनही या मालिकेचं प्रसारण करण्यात येणार आहे. सत्यम शिवम सुंदरम या संकल्पनेला प्रोत्साहन करण्याचं काम आम्ही करत आहोत असंही प्रसार भारतीचे सीईओ मयंक अग्रवाल यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती पदासाठी उद्या संसद भवनात सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनकर आणि विरोधी पक्षाचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी लढत होणार आहे. संसदेच्या दोन्ही सदनातल्या सदस्यांद्वारे प्रमाणित प्रतिनिधित्व प्रणालीनुसार केलेल्या मतदानातून उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. संसदेच्या सदस्यांची एकूण संख्या 788 असून यापैकी 543 लोकसभा सदस्य, 233 राज्यसभा सदस्य आणि 12 निर्वाचित सदस्य आहेत. उद्या मतदानाची वेळ संपतात संसदेतच मतमोजणी केली जाणार आहे. सध्याचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या 10 तारखेला संपणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारताचा गौरव असणारा तिरंगा ध्वज अंतराळात फडकवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो येत्या रविवारी 7 ऑगस्टला एक लघु उपग्रह प्रक्षेपण यान अंतराळात सोडणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9:18 हे प्रक्षेपण केलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी अशा प्रकारे अंतराळात तिरंगा फडकवण्याची घोषणा केली होती. अंतराळातल्या लघु उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात यामुळे भारताचं महत्त्व जगात वाढणार असून
त्यादृष्टीनं हे उपग्रह प्रक्षेपण मैलाचा दगड ठरणार आहे, असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं. या लघुग्रह प्रक्षेपणाबरोबरच भारतातल्या 75 ग्रामीण विद्यालयातील 750 विद्यार्थिनींनी तयार केलेल्या आझादी सॅट हा छोटा उपग्रहही अंतराळात सोडला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतातील युवतींमध्ये विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान यांची आवड वाढावी, या उद्देशानं इस्रोच्या सहकार्यानं हा विशेष प्रकल्प राबवण्यात येणार आहे. केंद्र सरकार पोषण आधारित सबसिडी NBS धोरणानुसार अनुदान देऊन सिंगल सुपर फॉस्फेट SSP खत आणि संयुक्त खतांसोबत फॉस्फेट आणि पोटॅश खतांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. रसायन आणि खत मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत ही खते मिळावीत यासाठी 2019 पासून या खतांच्या अनुदानात वाढ करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. रेल्वेनं मागच्या 8 वर्षात 3,50,000हून जास्त जणांना नोकरीत सामावून घेतलं आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली. आणखी 1,40,000 जणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मंत्रालयीन प्रक्रिया सुरू असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार विविध मंत्रालय आणि विभागात 10 लाख पदभरती करण्याच्या मोहिमेअंतर्गत रेल्वेनं ही भरती केली असल्याचं त्यांनी सदनाला सांगितलं. मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची पुन्हा निवड झाली आहे. बँकेच्या अध्यक्षपदी आज ते बिनविरोध निवडून आले, तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सिद्धार्थ कांबळे अध्यक्षपदी निवडून आले होते. मात्र गेल्या आठवड्यात त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुन्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. गेली कित्येक वर्ष प्रवीण दरेकर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावर कायम होते. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOनं विकसित केलेल्या स्वदेशी बनावटीच्या लेझर गायडेड रणगाडा भेदी क्षेपणास्त्राची काल अहमदनगर इथं यशस्वी चाचणी घेतली. DRDOनं अहमदनगरच्या आर्म्ड कोर सेंटर स्कूलच्या सहकार्यानं KK रेंज इथं अर्जुन या युद्ध रणगाड्याच्या मार्फत ही चाचणी घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि DRDOचे अध्यक्ष डॉक्टर G सतीश रेड्डी यांनी या यशाबद्दल सर्व संबंधित शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अब हर घर की छत पर शान से फहरेगा तिरंगा, गुनगुनाए जाएंगे नव विकास के गीत, आन बान शान का प्रतीक राष्ट्रध्वज तिरंगा. आइए आजादी के अमृत महोत्सव के पावन अवसर पर इस स्वाधीनता दिवस हर घर फहराते हैं तिरंगा और लेते हैं भव्य और सशक्त भारत के निर्माण का संकल्प. आइए हर घर फहराएं तिरंगा. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधक खबरदारीची लस मात्रा 75 दिवस मोफत देण्याची मोहीम 15 जुलैपासून सुरू केली आहे. ही मात्रा सर्वांनी घ्यावी यासाठी सर्व पातळ्यांवर जोमानं काम सुरू आहे. वर्ध्यातले डॉक्टर सचिन पावडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. हा डोस घेतल्यामुळे आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती खूप वाढेल आणि आपण बघितलं की कोविडची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट आणि नंतर आता जो कोविड येतोय, बरेचसे केसेस जरी मिळत असले तरी त्यामधनं होणारी मॉर्टॅलिटी, सिरियस होण्याचं प्रमाण, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचं प्रमाण, मृत्यू पावण्याचं प्रमाण अत्यल्प आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण घेतलेलं व्हॅक्सिन. तर ह्या व्हॅक्सिनमुळे जी प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण झाली ती पुन्हा वृद्धिंगत व्हावी आणि पुन्हा आपल्याला येणाऱ्या समोरच्या लाटेपासून प्रोटेक्शन मिळावं म्हणून या व्हॅक्सिनचा बूस्टर डोस आता रिकमेंड करण्यात येतोय. आणि आधी जो 9 महिन्याचा कालावधी दिला होता सेकंड डोस नंतर, तो आता 6 महिन्यावरती आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार आजही शिवसेनेतच असल्याचं पुनर्प्रतिपादन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भाजपासोबत युती करण्याची प्रक्रिया आधीपासून सुरू होती.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी झाली, त्यामुळे सारेच व्यथित झाले होते. त्यानंतर नारायण राणे यांना भाजपानं केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं तसंच भाजपाच्या 12 आमदारांच्या निलंबनामुळे भाजपाबरोबर युतीची चर्चा थांबली. आता तीच प्रक्रिया पूर्णत्वाला नेल्याबद्दल आमच्यावर होणारी टीका योग्य नाही, असं केसरकर म्हणाले. समाज माध्यमांवर काही व्यक्ती 18 जुलै 2022 पासून धर्मदाय ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या परवडण्याजोग्या हॉटेल्सवर जीएसटी लावण्यात आल्याची खोटी बातमी पसरवत असल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानं म्हटलं आहे. सीबीआयसीनं म्हटलं आहे की जीएसटी काउन्सिलच्या 47व्या बैठकीच्या शिफारशीच्या आधारे हॉटेल खोलीच्या भाड्यावरील 1,000 रुपयापर्यंत प्रतिदिन जीएसटी सूट मागे घेण्यात आली असून आता त्यावर 12% कर आकारला गेला आहे. धर्मदाय ट्रस्टच्या ज्या खोलीचं भाडं 1,000 रुपयांपेक्षा कमी अशा जागेच्या भाड्यांवर सूट दिल्याचं सीबीआयसीनं सांगितलं. राज्यात काल कोविड-19च्या 1,862 नव्या रुग्णांची नोंद झाली. 2,099 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 80,53,965 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 78,93,764 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात 12,077 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोरोनामुक्तीचा दर 98.1% झाला आहे, तर मृत्यू दर 1.83% झाला आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत खबरदारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या 10 कोटीच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 205,79,00,000 वर गेली आहे. त्यात 93,47,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लसीची दुसरी मात्रा तर 10,08,00,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. आज सकाळपासून सुमारे 20 लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यात 14,60,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली. राज्यात आज सकाळपासून 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,39,00,000 वर गेली आहे. त्यात 7,57,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा तर सुमारे 68 लाख नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. बर्मिंगहॅम इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये आज बजरंग पुनिया, दीपक पुनिया, मोहित ग्रेवाल, साक्षी मलिक, अंशू मलिक आणि दिव्या काकरन आपापले सामने खेळणार आहेत. ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हिमा दास उपांत्य फेरीत सहभागी होणार आहे. तर महिला हॉकीमध्ये उपांत्य फेरीत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत काल यश मिळवलेल्या एम श्रीशंकर आणि सुधीरचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी अभिनंदन केलं आहे. हर घर तिरंगा मोहिमेवर असभ्य शब्दात टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणी प्रदेश भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांचा राष्ट्रद्वेष एक प्रकारे समोर आला आहे, अशी टीका त्यांनी केली. पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यासह काही विकासकांना सक्तवसुली संचालनालयानं चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांना आज, उद्या आणि सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना यापूर्वीच ईडीनं अटक केली असून ते 8 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.5% वाढ. रेपो रेट 4.9 वरून 5.4%. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसद भवनात उद्या मतदान. भारताचा तिरंगा अंतराळात फडकवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या रविवारी लघु उपग्रह प्रक्षेपण यान अंतराळात सोडणार. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत खबरदारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या 10 कोटीच्या वर. मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड. आणि परवडणाऱ्या हॉटेलच्या भाड्यावर 1,000 रुपयापर्यंत प्रतिदिन जीएसटी सवलत रद्द. 12% कर आकारण्याची सीबीआयसीची घोषणा. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आहे.